हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ही रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर इथं मी मस्त अशी छान तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स, आपली रेसिपी स्टार्ट करूया. चला तर मग फ्रेंड्स, आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर तुम्ही इथं पाहिलं असेल 2 कप घेतलेले आहे मी पोहे. आणि पोहा जे आहे ना, तर तुम्हाला म्हणजे जेवढं हवे तेवढं तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. इथं मी 3 ते 4 जे बटाटे आहे ना, बॉईल करून घेतलेली आहे आणि त्याची जी साल आहे ना, ती काढून घेतलेली आहे. आणि असं काही नाही बरं का, की जेवढे पोहे आहे, की तेवढेच बटाटे पाहिजे. तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त काय करू शकता बटाटे वगैरे, पोहे वगैरे. तर तुम्ही आता पाहत असाल, की आपली बटाट्याची साल काढल्याच्या नंतर इथे मी जे आपले बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहे. कारण जे आपल्या रेसिपीमध्ये बटाट्याची पूर्ण असा पूर्ण मिश्रण एकसारखं झालेलं पाहिजे. तुम्ही आता पाहत असाल, की जे आपले पोहे आहे ना, असं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. कारण त्याचा पूर्ण एक आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून एकसारखं झालं तरच आपली रेसिपी छान होईल. आणि तुम्ही त्या पाहत असाल, की मी पोह्यामध्ये आपले बटाटे जे किसलेले आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये पोह्यामध्ये ऍड केलेले आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की इथं मी एक म्हणजे कांदा घेतलेला आहे आणि त्याला चॉप केल्याच्या नंतर 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. ते पण ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे. जर तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये जर शिमला मिर्च वगैरे, गाजर वगैरे, बीन्स वगैरे तुम्हाला जे काही हवंय ना, तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, तर इथं मला फक्त काहीतरी म्हणजे रेसिपी टाकायची होती. आता असं झालंय, की मला ना 2-3 दिवस काम होतं त्याच्यामुळे माझी रेसिपी कंटिन्यू येत नाही. त्याच्यामुळं काय बनवतेच कळत नव्हतं. मग होते घरात जे आहे त्याच्यानेच मी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही त्या पाहत असाल, की इथे मी टाकलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि चवीपुरती मीठ ॲड केल्याच्या नंतर थोडासा होममेड ॲड केलेला आहे आणि चिली फ्लेक्स ॲड केलेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आता जे काही मिश्रण आहे ना, पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे आमचूर जर पावडर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. कारण माझ्याकडे नव्हतं, मी तर काय टाकलेलं नाही. मी फक्त साधं सिंपलच बनवलेलं आहे. आणि खरंच इतकी छान रेसिपी होती. कमी वेळात झटपट रेसिपी बनणारी म्हणले, की सर्वात सोपी म्हणले, की ही रेसिपी. त्याला काहीच लागत नाही. तुम्ही पाहिले असेल. आणि तिकडे तुम्ही पाहत असाल, की एकसारखे मिश्रण करून घेत आहे आणि त्याच्या आधी मी थोडंसं जी आलूची पेस्ट आहे ना, ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि इकडे तुम्ही पाहत असाल, की आपल्याला जे काही मिश्रण आहे ना, पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ जे आहे ना, अजिबात स्किप करू नका. कारण व्हिडिओ इतका पाहण्यासारखा बी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी इतकी झटपट तुम्ही बनवताल ना, मी तर म्हणते 10 ते 15 मिनिटं खूप झाली. खरंच खूप झाली. हा व्हिडिओ म्हणजे ही जी रेसिपी बनवायला आणि इतकी छान लागते, काय सांगायचं. पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. कारण ही रेसिपी तुम्ही पहा, तुम्हाला कळेल. आता ते जे आपल्याला मिश्रण आहे ना, पूर्ण हाताच्या साहाय्याने पूर्ण एकसारखं करून घ्यायचं. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, एकसारखं हे पीठ मळून घ्यायचंय. आता तुम्ही पाहत असाल, की असा हा गोळा तयार झाला पाहिजे. तसा ते पीठ मळून घ्यायचं. आता काय करायचंय, आता इथे मी काय केलं तुम्ही पाहिलंच असेल, की थोडासा तेलाचा हात घेतलाय. कारण कसं असतं, की बटाटा वगैरे हाताला जास्त चिकटतो ना, त्याच्यामुळे पटपट बनवता येणार नाही. त्यासाठी थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे. आपण जसं वडे बनवतो ना, बटाटे वडे तशाच पद्धतीने बनवायचे. आतापर्यंत तुम्हाला रेसिपीचं नाव काय मी सांगितलेलं नाही. आता तुम्हाला रेसिपीचं नाव सांगूनच टाकते बघा. अगदी कमी वेळात बनणारी आपला पोहा कटलेट बनवलेला आहे. तर तिकडे तुम्ही पाहत असाल, कटलेट आपला कशाप्रकारे बनलेला आहे. तर इथं काय केलं मी, ब्रेड क्रम्स बनवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जर मार्केटमध्ये मिळत असेल अवेलेबल रेडीमेड, तर तुम्ही घेऊ शकता. मी हे घरी बनवले. आमच्याकडे हे काही भेटत नाही. एका वाटीमध्ये ब्रेड
क्रम्स मी इथं बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही दुसऱ्या वाटीमध्ये पाहत असाल, की मी काय केलंय, थोडंसं जे 2 चमचे इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याची एक पेस्ट म्हणजे तयार करून घेतली. कारण जे आपले पोहा कटलेट आहे ना, ते ह्याच्यामध्ये डिप करून नंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहोत. आणि तुम्ही आता पाहिलंच असेल आपली कटलेट जी आहे ना, तर जे सर्व काय आहे ना, तर बनवून घेतल्याच्या नंतर तुम्ही तर पाहत असाल, की आपल्या कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप केल्याच्या नंतर मग आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकल्याच्या नंतर थोडंसं हाताच्या साहाय्याने सगळीकडनं एकसारखं लावून घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या थोडंसं प्रेस पण करू शकता. प्रेस थोडंसं केलं ना, ते खूप असं एकसारखं लेव्हल होती त्याची. दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की जे आपलं तेल वगैरे आहे ना, तापलेलं आहे आणि विषय असा झाला, की माझं जे स्टँड होतं ना, ते स्टँडचं नटच हरवलं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जे शेवटचा आहे ना, हाताच्या साहाय्यानेच बनवला. कारण कॅमेरा एका हातात धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने माझी रेसिपी चालू आहे. तर थोडंसं गोंधळच झाला म्हणायचा आणि काही. आणि नंतर खूप असं छान असं जे आहे ना, तर लाईट गोल्डन होईपर्यंत काय करायचंय, मीडियम गॅसवरतीच ठेवायचंय. जेणेकरून जे आहे ना, तर आतमध्ये शिजन असं थोडंसं गॅसचा फ्लेम कमी करूनच आपल्याला सर्व काही आहे ना, आपले कटलेट बनवून घ्यायचे आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल, की जसं-जसं मला जमेल तसं-तसं मी त्या तेलामध्ये कटलेट डिप वगैरे करून क्रम्स वगैरे टाकून नंतर मी असं मस्त असं लाईट गोल्डन होईपर्यंत, क्रंची होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेले आहे. तर तुम्ही इकडे पाहतच असाल, की तो तोंडाला पाणी सुटलेलं आहे का नाही आपली रेसिपी पाहून. तर खूप छान रेसिपी बनते कमी वेळात आणि घरच्यांसाठी एक रोज नवीन काही ना काही आता मस्त असं बनवा. कारण आता पावसाळा पण थोडं-थोडं सुरू होत आहे. आमच्याकडे तर पाऊस पडत आहे. तुमच्याकडे पाऊस पडतो की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग फायनली माझी पोहा कटलेट रेसिपी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.